मंडळी नमस्कार. काल सोशल मीडियावरती महाराष्ट्रातले प्रसिद्ध पत्रकार श्रीयुत राहुल कुलकर्णी यांचा एक व्हिडिओ पाहण्यात आला. व्हिडिओ धक्कादायक होता. मुळात असा व्हिडिओ केल्याबद्दल सर्वप्रथम श्रीयुत राहुल कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. व्हिडिओ कशावर होता? तर गोरं होण्यासाठी एका मुलानं कुठलं तरी क्रीम मार्केटमधनं घेतलं आणि ते क्रीम लावलं आणि ते क्रीम लावल्यानंतर त्याला काय काय भोगायला लागलं या संदर्भातला हा सगळा प्रकार होता, हा व्हिडिओ होता. गोरं होण्याची हौस आजही आपल्यामध्ये एवढी का आहे? हा खरं तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे जगभरातला इतिहास जर आपण पाहिला तर वर्णभेदाविरुद्ध पुष्कळ लढे झाले. वर्णभेदामुळं अनेक लोकांना वेगवेगळ्या हिंसाचाराला, अत्याचाराला सामोरं जावं लागलं. पण आजही 2026 मध्ये आपण गोरं होण्यासाठी, त्वचा गोरी दिसण्यासाठी काय काय करतोय? तो मुलगा, त्याचं नाव मला माहिती आहे, पण मी ते नाव घेणार नाही माध्यमावर, कारण त्यांच्याबरोबर माझा कसलाही संवाद झालेला नाहीये. पण पोटतिडकीनं हा व्हिडिओ करावासा वाटला म्हणून करतोय. तर त्या मुलानं एक सोशल मीडियावरतीच जाहिरात पाहून एक क्रीम विकत घेतलं. त्याच्याबरोबर एक सोप विकत घेतला. या सगळ्या किटची किंमत साधारणपणे ₹3200 म्हणजे ₹3200 वगैरे होती. त्याच्या म्हणण्यानुसार साधारण 1 महिना त्यानं ते क्रीम आणि तो सोप वापरला होता. तो असंही म्हटला, की पूर्ण महिनाभर मी नाही वापरला कारण कधी माझ्या लक्षात येत नव्हतं, विसरत होतो वगैरे. आणि त्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाला. मणक्यात त्याचा वेदना जाणवायला सुरुवात झाली. त्या वेदना हळू वाढत गेल्या. मग पायाला मुंग्या येणे, पायात गोळ्या येणे, असे सगळे प्रकार व्हायला लागले. हळू प्रचंड घाम येणे शरीराला. म्हणजे त्यानं त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलंय सुद्धा, की मी अंगावर जे ब्लँकेट घेत होतो, ते पूर्णपणे घामानं भिजत होतं. माझी गादी घामामुळं भिजत होती. त्यानं डॉक्टरांचा सल्ला घ्यायला ऑफकोर्स सुरुवात केलेली होती. पण योग्य ते निदान झालं नाही. आणि नंतर मग त्याला पुण्यामध्ये एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि तोपर्यंत त्याची प्रकृती फारच बिघडलेली होती. म्हणजे त्याला श्वास घ्यायला पण त्रास होत होता. त्याचे तोल जात होते चालताना. डोळेही उघडत नव्हते. आणि मग ते जे डॉक्टर, म्हणजे त्या डॉक्टरांचे खरंच मानावेत तेवढे आभार थोडेच आहेत. त्यांनी त्याला तपासल्यानंतर त्यांनी क्षणार्धात त्याला एक प्रश्न विचारला, की "तू गोरं होण्यासाठी कुठलं क्रीम वापरतोयस का?" तो म्हटला, "हो, वापरतोय." मग त्या डॉक्टरांनी त्यांचा मोबाईल फोन काढला, त्याच्यात एक इमेज दाखवली, "हेच क्रीम वापरतोयस का?" तर तो म्हटला, "हो, हेच क्रीम वापरतोय." मित्रांनो, ते क्रीम वापरून तब्येत बिघडल्याच्या जवळपास 14 केसेस आत्तापर्यंत पुण्यामध्ये झालेल्या आहेत. विचार करा, आपण काय वापरतोय आणि कशासाठी? तर मला फक्त गोरं दिसायचंय म्हणून. काय आहे, हे सगळे जे कंपनीवाले आहेत ना, जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत ना, यांना फक्त आणि फक्त पैशाशी मतलब आहे. तुम्ही जगलात काय, तुम्ही वाचलात काय, त्यांना काहीही फरक पडत नाही. आणि दुर्दैव आपल्यात असं आहे, की आपण या भूलथापांना नाहक बळी पडतोय. म्हणजे काही वर्षांपूर्वी सौंदर्य साधना हा स्त्रियांशी रिलेटेड सब्जेक्ट मानला जात होता. पण आता पुरुष सुद्धा स्वतःच्या स्किनची तेवढीच काळजी घेत आहेत. ती नक्की घेतली पाहिजे. माझं अजिबात असं म्हणणं नाही, की काहीच करू नका. पण आपण जे पर्याय वापरतोय, ते ऑथेंटिक आहेत का नाही, त्याचे सोर्सेस ऑथेंटिक आहेत का नाहीत, हे तरी आपण पाहू शकतो का नाही? हे लोक तुम्हाला मारायला बसलेले आहेत. त्या क्रीममध्ये मर्क्युरी, पारा याचा कंटेंट खूप मोठ्या प्रमाणात होता. हे लॅबच्या रिपोर्टमधून समोर आलं. त्याच्यामुळं त्याचा परिणाम थेट त्याच्या किडनीवरती झाला आणि पुढचे सगळे त्याला भोग भोगायला लागले. त्यांच्याच म्हणण्यानुसार काही पेशंटच्या फुफ्फुसामध्ये गाठी तयार झाल्या. केवढा भयानक प्रकार आहे हा सगळा.
म्हणजे आज तो 20 वर्षाचा मुलगा आहे. मला त्याच्याबद्दल जेवढं वाईट वाटतंय ना, त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त त्याच्या घरच्यांबद्दल वाईट वाटतंय. हातातोंडाशी आलेला मुलगा, आता त्याचं भविष्य सुरू होणार आहे. जर दुर्दैवानं त्याचं काही बरं वाईट झालं असतं, केवढ्याला पडला असता हा गोरो होण्याचा सोस किंवा गोरो होण्याचा नाद, नाही का? मित्रांनो, काय आहे ना, की तुम्ही दिसा कसेही, माझं म्हणणं आहे की तुम्ही माणूस म्हणून चांगले व्हा ना. तुम्ही आतून चांगले व्हा ना. हे जे इन्फ्लुएन्सर्स, सगळ्याच इन्फ्लुएन्सर्स बद्दल माझं अजिबात असं काही म्हणणं नाहीये. रादर कुणाबद्दलच मला काही म्हणायचं नाहीये. पण आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून ना, मी हे क्रीम वापरतो, याचा मला हा फायदा झाला. 7 दिवसामध्ये माझं टॅनिंग निघून गेलं. माझ्या चेहऱ्यावर केवढा प्रचंड ग्लो आला. हे सगळे व्हिडिओ दिवसातनं 100 वेळा, 150 वेळा, 500 वेळा, 1000 वेळेला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येतात. ते उगाच येत नाहीत. ते व्हिडिओ आणले जातात. त्याच्या पाठीमागे एक फार मोठं अल्गोरिदम आहे. त्याच्या पाठीमागे फार मोठं एक मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत. आपण कशाला बळी पडायचं हे आपण ठरवलं पाहिजे. मोठे-मोठे बॉलिवूडचे स्टार्स आपण पाहतो आणि वाटतं, यार काय स्किन आहे याची, माझा पण कलर टोन असा झाला पाहिजे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ते जेव्हा आपल्याला पडद्यावर दिसतात ना, तेव्हा प्रचंड मेकअप त्यांनी केलेला असतो. सिनेमाचं पोस्ट प्रोडक्शन ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये सीसी असेल किंवा डीआय असेल, असे वेगवेगळे इफेक्ट्स, फिल्टर्स तिथं वापरले जातात आणि मग स्क्रीनवर आपल्याला तो एंड रिझल्ट दिसतो. वास्तविक त्यांची त्वचा, त्यांचा रंग तेवढाच गोरा, उजळ असतो अशातला भाग नाही. मंडळी, लक्षात घ्या, आज आपण जे काही विकत घेतोय ना, ते घेताना खरंच आपण खूप सजग असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे असं मला वाटतं. कारण दुधापासून दुधापासून ते आता या कॉस्मेटिक्सपर्यंत सगळीकडं भेसळ झालेली आहे. कारण तुमच्या आमच्या जीवाची पर्वाच या लोकांना नाही हो. याच्यावरती ठोस कारवाई तर 100% व्हायला हवी, 100% व्हायला हवी. पण त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन, की आपण स्वतः थोडंसं सजग असणं गरजेचं आहे. अनेक घरगुती उपाय आहेत, पूर्वापार चालत आलेले उपाय आहेत. उटणं लावा, डाळीचं पीठ लावा. पण त्याच्यासाठी ही अशी कुठलीतरी क्रीम घेऊन तुमच्या त्वचेशी, तुमच्या आरोग्याशी खेळू नका. कारण काळा रंग हा काही वाईट नसतो. गोरं होण्याचं फॅड हे काही खरं नाहीये. जेवढी माहिती मला आहे, तुमचा ओरिजिनल रंग जो आहे, तो कधीच बदलणार नाहीये. आपण आपले अंतरंग बदलूयात की. आणि हो, समजा तुम्हाला कोणी म्हटलं किंवा काळ्या रंगावरून काही हिणवलं, चिडवलं, तर त्याला म्हणून टाकायचं, हम काले है तो क्या हुआ दिलवाले है. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपलं वल्लरी प्रोडक्शन्सचं YouTube चॅनल. धन्यवाद.